हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या प्रेमानंतरच्या लग्नाचा एपिसोड रिव्ह्यू. मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली, असा पारच्या नावाचा काव्याने भन्नाट उखाणा घेतलेला या भागात आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि मोहित्यांच्या लेकी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या आईवडिलांना निरोप देत नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये धनराज आलेला असतो ते आपण बघितलं आहे. तो रम्याला पहिले भेटतो आणि आता तो मानिनीला भेटतो आणि तो मानिनीला विचारत असतो की तुमचं लग्न झालं आहे का? तेव्हा मानिनी बोलते माझं लग्न अहो माझे 2 मुलांची लग्न होत आहेत. तेव्हा धनराज मानिनीचं भरपूर कौतुक करत असतो की तुम्ही वाटतच नाही हो तुम्हाला 2 मुली येते. तेव्हा धनराज हा मानिनीला आणि विक्रमला भेटतो आणि तो कुठल्या तरी आजींचं त्याच्या गाडीमध्ये पार्सल राहिलेलं असतं, लग्नासाठी आणलेलं पार्सल राहिलेलं असतं आणि त्या आजी नंतर कुठे हरवलं विचार करत बसू नये म्हणून तो स्वतःच ते पार्सल द्यायला ह्या लग्नामध्ये आलेला असतो. तसं तो त्यांना सांगतोही आणि तो हेही सांगतो की माझ्यासाठी मुलगी शोधा. मानिनी आणि विक्रमला तो आठवण करून देतो की माझं नाव धनराज आहे आणि माझ्यासाठी तुम्ही मुलगी शोधा साजेशी, असं तो त्यांना सांगून जातो. त्यानंतर तो पार्थ आणि जीवानंदिनीला ही कॉंग्रॅच्युलेशन बोलण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी स्टेजकडे जातो आणि तिथून त्यांना शुभेच्छा देऊन चालला जातो. दुसरीकडे लग्नाचे विधी सुरू असतात. चारही कपल खूप खुश असतात. विधी सुरू असताना जीवाच्या फेट्याला प्राईज टॅग असतो. तो प्राईज टॅग नंदिनीच्या लक्षात येतो. तेव्हा नंदिनी त्याला खुणवत असते की काहीतरी प्राईज टॅग आहे म्हणून. तेव्हा जीवाला ते कळतही नसतं. तेव्हा नंदिनी त्याला जवळ बोलवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा जीवा मुद्दामच बोलतो की इथे कुठे. तेव्हा जीवा लाजत असतो. तेव्हा नंदिनी त्याला कोपराने असं ढकलते आणि बोलते काय बोलतायत इकडे या. तेव्हा ती त्याला बोलवते आणि तो प्राईज टॅग स्वतःच्या दातांनी तोडते. तेवढ्यात मिथुन दादांचं लक्ष जातं आणि मिथुन दादा मुद्दामच बोलतात की अगं ए चावते की काय त्याला. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा जीवा बोलतो बघ ना सगळ्यांसमोर कुठे चावते. तेव्हा नंदिनी बोलते काय तुम्ही. तेव्हा ती सांगत असते की हा प्राईज टॅग लागलेला आहे असं म्हणून. तेव्हा सगळे त्यांना चिडवायला लागतात. इकडे पार्थलाही फेट्यामुळे फार गरम होत असतो. त्यांची विधी चालू असताना पार्थसारखा फेटा खालीवर करत असतो. त्याला खूप जास्त गरम होत असतं. काव्याचं हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा काव्या त्याला खुणवत असते. तेव्हा पार्थ तिला बोलतो की सगळे बघतायत म्हणून. तेव्हा काव्या रुमाल घेते आणि रुमालाने त्याच्या फेट्याच्या खाली जो घाम आलेला असतो तो तिच्या रुमालाने त्याला पुसून देते. तेव्हा पार्थ तिच्या डोळ्यात बघत असतो. त्यानंतर आता निरोपाची वेळ येते. दुसरे लग्न असूनही दोन्ही मुलींच्या डोळ्यात पाणी आलेले असते. जीवा आणि पार्थ दोघींना सावरत घरी घेऊन जातात. आता मिरवणुकीची वेळ असते. लालबागच्या रस्त्यावर काव्या पार्थ आणि जीवानंदिनीची वाजत गाजत वरात निघते. याच दरम्यान रम्याला विचारते की दोघांचीही लग्न पार पडली तरीही तू अजून काहीच केलेलं नाही. तेव्हा रम्या वसूला वाट पाहण्याचा इशारा देते आणि बोलते की अजून ते घरी कुठे गेले. वाटेत त्यांची मिरवणूक आहे. घर प्रवेशाच्या वेळी नवरदेवांना कधी एकदाचं घरात जातो असं झालेलं असतं. तिथेही चौघांची मस्ती चालू असते. मानिनीला यावेळी भरून आलेलं असतं कारण सगळी दुःख पार करत चौघंही या क्षणापर्यंत येऊन पोचलेले असतात. त्यानंतर हे तिला भरून आलेलं असतं. तेव्हा मानिनी बोलते की तुमच्या दोघांची जरी लग्न दुसऱ्यांदा होत असली ना तरीही मला पहिल्यांदा सासू झाल्यासारखं वाटतंय. आता उखण्याची वेळ येते. तेव्हा काव्या देशमुखांची मोठी सून असल्यामुळे पहिला मान तिला मिळतो. तेव्हा ती आधी बोलते की नंदिनी ताई उखाणा घे. तेव्हा नंदिनी बोलते की मी तुझी थोरली बहीण जरी असली ना पण या घरात तू माझी थोरली जाऊ आहे म्हणून आपण दोघी कितीही बहिणी असलो तरी थोरल्या जाऊचा मान हा तुझा आहे म्हणून उखाणा तू घे. तेव्हा ती उखाणा घेते की गावच्या वेशीवर बहरला पळस, गावच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस. सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा. नाव घेते राखून या मान वडीलधाऱ्यांचा. नाव घेते राखून या मान वडीलधाऱ्यांचा. मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली. पहाट घेऊन आली आता काळ रात सरली. आनंदाच्या काव्याचा समजला अर्थ, आनंदाच्या काव्याचा समजला अर्थ. 7 जन्म माझा झाला देशमुखांचा पार्थ, 7 जन्म झाला माझा देशमुखांचा पार्थ. काव्याचा हा उखाणा ऐकून सगळेजण अगदी खुश होतात.
त्यानंतर आता पार्थ उखाणा घेतो. तो म्हणतो, मोहित्यांची लेक लाखामध्ये एक, मोहित्यांची लेक लाखामध्ये एक, धरतो मी हात इरादे माझे नेक, धरतो मी हात इरादे माझे नेक, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्याने, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्याने, संसाराच्या या वेलीवर दोन कळ्या याव्या, संसाराच्या या वेलीवर दोन कळ्या याव्या, आता साऱ्या संकटाच्या सावल्या सराव्या. तेव्हा दोन कळ्या यावा असं म्हणताच मंजू बोलते, केवढी घाई झाली आहे. तेव्हा पार्थ बोलतो, अजून तुम्ही शांत राहा, अजून माझा उखाणा सरला नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो की आता साऱ्या संकटाच्या सावल्या सराव्या, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्यात, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्यात. पार्थच्या या उखाण्यावर नंदिनी जोरात शिट्टी मारते आणि असाच आजचा एपिसोड इथे संपतो. आता उद्या नंदिनी आणि जीवाचा उखाणा घेण्यासाठी ऐकण्यासाठी तयार राहा आणि या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.